जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पसंतीक्रमसाठी अंतिम मुदतवाढ ही मिळालेली आहे। तर ती मुदतवाढ म्हणजे बघा 14 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही प्रेफरन्स हे लॉक करू शकता, जनरेट करू शकतात, तसंच असाइन करू शकतात। म्हणजे फास्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे। तर सरकारची बघा महत्त्वाची म्हणजे भरती प्रक्रिया विनाविलंब करण्याची सध्या प्रशासनाची भूमिका आहे। तर अतिशय महत्त्वाचं आजच्या बुलेटिनमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं जे काही तातडीची शिक्षक पद भरतीबाबत सूचना आली आहे, तर ती आपण सविस्तर बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर बघूया ती महत्त्वाची सूचना। तर मित्रांनो, आज जी काही महत्त्वाची जी काही न्यायालयीन खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जी रिट याचिका होती 1606, तर त्याची सुनावणी या ठिकाणी आज झालेली आहे। तर त्या संदर्भात देखील ज्या आजच्या काही महत्त्वाच्या पदभरतीची तातडीची सूचना या ठिकाणी बघा, जे काही न्यूज बुलेटिन आहे त्याच्यामध्ये आलेली आहे। तर या ठिकाणी बघा 13/2/2024ची या ठिकाणी सूचना आहे शिक्षक पदभरतीबाबत तातडीची। तर ही अतिशय महत्त्वाची सूचना असणार आहे। तर ह्याच्यामध्ये बघा पोईत पोर्टलवर दिनांक 2 जे काही 5/2/2024 पासून प्रचलित शासन धोरण व निर्देशानुसार प्राधान्यक्रम नोंदवण्याची जी काही प्रक्रिया सध्या सुरळीतपणे या ठिकाणी जी काही चालू आहे। तर आजपर्यंत 1,41,806 उपयोगिताधारकांनी प्राधान्यक्रम सध्या जनरेट केले आहे आणि त्यापैकी 1,37,063 एवढे उमेदवारांनी सध्या प्राधान्यक्रम हे लॉक देखील केलेले आहे। त्या दरम्यान बघा मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका जी होती ती होती 1606/2024 मध्ये आज सुनावणी या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर माननीय न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसार या ठिकाणी कार्य सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दिनांक बघा 14/2/2024 पर्यंत सुरू ठेवण्याचे या ठिकाणी निर्देश देण्यात आले आहे। त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे, याची सर्व उमेदवार व संबंधितांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये याकरिता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे, असं या ठिकाणी महत्त्वाचं सूचना सध्या अति तातडीची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे। तर ह्याच्यात बघा आपल्याला परत अजून एक दिवस या ठिकाणी जी काही मुदतवाढ मिळाली आहे, जे काही 14/2/2024ला रात्री बघा 11 वाजून तुमचं 59 मिनिटापर्यंत सध्या वेबसाईट सध्या सुरू असणार आहे। तर ज्या उमेदवारांचं अजूनही ह्या ठिकाणी प्रेफरन्स लॉक किंवा प्रेफरन्स असाइन किंवा प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट ह्या तिघे प्रोसेस जर तुमच्या बाकी असेल तर त्या प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला उद्याचं म्हणजे या ठिकाणी 14/2/2024च्या रात्रीचे 11 वाजून 59 मिनिटापर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया ह्या ठिकाणी करून घ्यायची आहे। तर लास्ट जी प्रक्रिया राहणार आहे ती प्रेफरन्स लॉकची। जोपर्यंत तुम्ही प्रेफरन्स लॉक करत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या भरतीमध्ये समाविष्ट होणार नाही। तर महत्त्वाचं तुमचं प्रेफरन्स लॉक आहे। तर जे उमेदवारांचं सध्या या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे प्रेफरन्स सध्या जे काही लॉक नाही होत आहे, तर त्यांनी देखील या ठिकाणी प्रयत्न करा, मेल करा, त्यानुसार तुम्हाला महत्त्वाची जी काही पुढील अपडेट आहे ती मिळत जाईल। पण जवळपास जो काही आकडा जर आपण बघितला या ठिकाणी संख्या, तर 1,37,063 एवढ्या उमेदवारांनी सध्या लॉक हे केलेले आहे। तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी जी संख्या आहे ती जवळपास म्हणजे 90%च्या वर या ठिकाणी प्लस जी संख्या आहे लॉक केलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे एकूण जे काही प्रेफरन्स जनरेट केलेला आहे त्याच्यानुसार। तर ज्यांचं सध्या प्रेफरन्स लॉक केले असेल आणि त्यांना जर या ठिकाणी बघा आपले प्रेफरन्स लॉक झाले आहे किंवा नाही, तर ते तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून तुमचा जो स्टेटस आहे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचा, तर तो तुम्ही एकदा तुम्ही बघू शकतात। तुमचं सेम म्हणजे या ठिकाणी लॉग इन ID पासवर्डने तुम्हाला फक्त लॉग इन करून तुमचा डॅशबोर्ड आहे, सध्या डॅशबोर्ड जो फ्लॅश होतो त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल, तुमचं सध्या प्रेफरन्स लॉक झाले आहे किंवा नाही। तर तो स्टेटस देखील तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आता ही जी मुदत आहे ती अंतिम मुदत असणार आहे। ह्याच्यावरनं जे काही महत्त्वाचं स्टेटमेंट इथं देण्यात आले की भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये याकरता बघा प्रशासनाकडून सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करण्यात येत आहे। म्हणजे भरती कोणत्याही परिस्थितीत प्रशासनाला या ठिकाणी करायचीच आहे। तर आता या ठिकाणी कोणताही अडथळा सध्या राहिलेला नाही। तर भरती नेमकी लवकरात लवकर कशा पद्धतीने होईल, तर आशा करूया जे काही पुढच्या महिन्याच्या म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण भरतीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते। तर अशा पद्धतीने महत्त्वाचं सध्या नियोजन देखील आहे। तर बघूया पुढे काय होतं। तर अतिशय महत्त्वाची जी याचिका होती 1606 त्याची देखील या ठिकाणी आज सुनावणी झाली आहे। त्यानुसार या ठिकाणी महत्त्वाचं जे काही एक दिवसाचं एक्सटेन्शन आपल्याला 14 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी बघा मिळालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही ज्यांचं लॉक झालेले असेल तर ह्या ठिकाणी अनलॉक करून तुम्ही जी प्रोसेस करायची आहे तर त्या ठिकाणी बघा कोणीही रिस्क घेऊ नका। ज्यांचं लॉक झालं असेल तर तशाच पद्धतीने लॉक हे राहू द्या आणि ज्यांचं खूपच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रॉब्लेम झालेला असेल लॉक करताना किंवा काही चुकलं असेल तुमचं जे काही असाइन केलेले ज्या स्कूल असेल, ZP असेल किंवा व्यवस्थापन असेल, त्या तुम्हाला ह्या ठिकाणी रिअरेंज करायचे असेल तर तुम्ही असे मेजर जर असेल तर तुम्ही तेव्हाच या ठिकाणी अनलॉक करून तुमचं जी प्रोसेस आहे ती करू शकतात। अन्यथा तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढ मिळाली म्हणून अनलॉक करून पुन्हा आपण
प्रेफरन्स या ठिकाणी बदलू शकतो किंवा जनरेट करू शकतो, अशा पद्धतीने तुम्ही कोणताही प्रोसेस करू नका. कारण शेवटी सर्व्हर आहे, तुमचं जे लॉग झालं आहे ते लॉग तसंच राहू द्या. कारण बरेच उमेदवारांना सध्या प्रॉब्लेम ह्या मोठ्या प्रमाणावर आलेले आहे. तर ह्या ठिकाणी बघा सर्व्हर हे केव्हा पण डाऊन होऊ शकतात, कारण लास्ट डेट आहे. त्यामुळे ज्यांचं लॉक असेल त्यांनी लॉक हे तसंच राहू द्या. आणि जे प्रोसेस असेल ती तुम्हाला ह्या ठिकाणी फक्त तुमचं सध्या स्टेटस काय दिसतं आहे लॉग इन केल्यावर, तर ते तेवढं तुम्ही बघू शकतात. जेणेकरून तुमच्या मनातील ज्या शंका असेल त्या देखील या ठिकाणी एकदा तुमच्या दूर होऊन जाईल. तर फक्त लॉग इन करून तुम्हाला फक्त तुमचा जो काही डॅशबोर्ड दिसणार आहे तुमच्या लॉग इन आय डीवर, त्याच्यावरती तुम्हाला ज्या संपूर्ण लॉग इन संदर्भात म्हणजे प्रेफरन्स सध्या विथ इंटरव्ह्यूचे लॉक आहे का, विदाऊट इंटरव्ह्यूचे लॉक आहे का, असे जे काही महत्त्वाचे जे टॅब आहे त्याच्यावर तुम्हाला माहिती फ्लॅश होताना दिसेल. ते एकदा बघितल्यावरती सरळ लॉग आऊट करून तुम्ही जे काही साईट आहे ती बंद करायची. तर आशा करूया अशा पद्धतीने महत्त्वाचं ज्या सूचना आहे सध्या आलेल्या आहे. तर ह्याच्यामध्ये बघूया आता पुढे किती दिवसामध्ये सध्या या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे तर ती या ठिकाणी पूर्ण होते. तरी देखील अंदाज आहे की जे काही पुढचा महिन्याचा फर्स्ट वीकपर्यंत प्रक्रिया ही झालेली आपल्याला दिसेल. किमान जे काही 50 ते 60% प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला ह्या महिन्यामध्ये दिसून येईल. तर अतिशय महत्त्वाची सूचना होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.